आज इथे आम्ही कावलीच्या वाडीला भेट दिली. 6-7 जुलैला जो मोठा महापूर झाला आणि त्यावेळी एक मोठी दरड कोसळली आणि ही दरड आपण बघाल की पूर्ण चिखल दगड हे वाहून आलेलं आहे आणि त्यामुळे इथली जी 4 घरं आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रात्रीच्या 2 वाजता हे सगळं झालेलं आहे. त्यामुळं लोक झोपेत असताना झालं, परंतु काही लोकांना आवाज आल्यामुळं काही लोकांचं इथल्या लोकांचा जीव वाचण्यामध्ये वाचलेले आहेत. परंतु इथल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इथल्या लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की इकडे बाजूला ज्या मोठ्या क्वाऱ्यांचं जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे, नाव घ्यायला काय हरकत नाही. इथे जे भाजपाचे आमदार आहेत रविशेठ पाटील, त्यांची मुलं, त्यांचे सहकारी, या सगळ्यांच्या इथं क्वाऱ्या सुरू आहेत. आणि आतासुद्धा एक क्वारीचा मोठा ब्लास्ट झाला, त्या ब्लास्टचा सुद्धा आवाज आला. आणि इथल्या लोकांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 5 नंतर इतकं ब्लास्टिंग सुरू असतं, जणू काही इथं नुसते हादरे बसत असतात. आता इथे तहसीलदारांनी भेट दिलेलं आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. आता आम्ही सर्व माहिती घेणार आहोत की इथे भूगर्भ जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना बोलवून यांनी इथली चाचणी केलेली आहे का, इथली सगळी पाहणी केलेली आहे का, ते सर्वात महत्त्वाचं येणार आहे. आणि त्यानंतर सर्व ॲक्शन सरकारच्या माध्यमातून कशी होतंय याच्याकडे आम्ही सर्व पाहणार आहोत. आज इथे या गावाचे ग्रामस्थ, आपलं नाव काय दादा? अविनाश आहे. आणि हे आपण इथले गणेशवीर इथले पोलीस पाटील आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा आता इथे आपण बोलणार आहोत. पोलीस पाटील गणेश, हां बोला सर. हे क्वाऱ्यांची मळवं हे सगळं अशी अवस्था होते. म्हणजे आमचे बरेच वर्ष गेले पण असे कधी दगडी मोठायला कधीच आले नाही गावामध्ये. क्वाऱ्यांचे ब्लास्टिंग होतात, त्याचे हादरे समज डोंगराला बसतात आणि त्याच्यामुळे हे मोठमोठ्या दगड्या खाल्या आहेत. लोकांची शेती पण गेले, बागा, आंब्याची झाडं लावलेली ती पण मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे. लोकांना म्हणजे जमिनी उकरायला JCP शिवाय मार्गच नाही का बाबा. मोठमोठ्या दगडात शेतात दगडी बसलेले आहेत. गावात घरं ते उद्ध्वस्त झालेले आहेत, काहीच घरात राहिले नाही. अशा अवस्थेत सरकारने जरा त्या क्वाऱ्यांकडे जरा लक्ष द्यावं की जवळ डोंगर आहेत, साईडला आदिवासी वाड्या राहतात, त्या वाड्यांमध्ये लोक राहतात, त्या ब्लास्टिंग बंद व्हाव्या आणि आदिवासीचे जीवन सुरळीत चालावं याच्याकडे सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपल्या लक्षात दिलं की बाजूला एक साक्षी किल्ला आहे जो एक ऐतिहासिक ठेवा आहे. आता जे मोठे जे आदरे बसले आहेत त्याच्यामुळं त्या पूर्ण साक्षी किल्ल्यालाच पूर्ण हादरा बसलेला आणि ते पूर्ण डोंगर खालेले. म्हणजे या ज्या मोठ्या प्रमाणात जे उत्खनन इथे सुरू आहे, ब्लास्टिंग सुरू आहे, त्याच्यामुळे एक ऐतिहासिक ठेवाच इथे नष्ट होतोय का काय अशी मोठ्या प्रमाणात एक भीती इथे निर्माण झालेली. दादा तुम्ही सुद्धा जरा बोलायची, तुमचं नाव सांगा. अविनाश वाघमारे. रात्रीचा प्रसंग कसा होता, तुम्ही लोकांना कसं वाचवलं? ते झाले 2 वाजता झाले रात्रीच्या. जेव्हा आम्ही झोपलेलो होतो तेव्हा आवाज आला आम्हाला, वाजते काय. जेव्हा उठलो तेव्हा बघता तर वर्ण नसता असं पाण्यासारखा असा सगळा पूर्ण आलेला खाली. तेव्हा मी सगळ्यांना उठवला, तेव्हा आम्ही सगळी बाहेर निघालो.